तर नवरोबाच्या वाढदिवसासाठी मी बनवला होता एक स्पेशल केक आणि ऑलरेडी मी Instagramला माझं पर्सनल अकाउंट आहे तिथे पोस्ट केलेलं आहे आणि जर तुम्ही मला Instagramला फॉलो करत नसाल तर फॉलो करा. तिथे मी माझे डेली लाईफ अपडेट पोस्ट करत असते. तर बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच महिन्यानंतर म्हटलं तरी चालेल मी केक बनवायला घेतलेला आहे आणि निमित्त आहे नवऱ्याचा वाढदिवस. तर खूप दिवसांनी केक करायला घेते म्हटल्यानंतर सगळं सामान थोडंसं अस्ताव्यस्त पडलेलं आहे ते सगळं आता एकत्र करून घेते. ज्या ज्या गोष्टी मला पाहिजे त्या सगळ्या मी घेतलेल्या आहेत. आता सगळ्यात आधी मैदा घ्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी 1 कप आणि पाव कप एवढा मी मैदा घेतलेला आहे, म्हणजे जवळपास 1.25 कप एवढा मैदा आहे. 1 चमचा यामध्ये कोको पावडर घालायची आहे. फार कोको पावडर नकोय कारण आपण रेड वेल्वेट केक बनवतो आहे. त्यानंतर पाऊण चमचा, छोटे जे चमचे असतात आपल्या घरामध्ये त्यामधला पाऊण चमचा आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर आणि अर्धा पेक्षा थोडासा कमी आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. आता तुम्हाला याचं जे प्रमाण आहे ते टीस्पून टेबलस्पूनमध्ये हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. चिमूटभर मीठ आणि 2 मोठे चमचे मिल्क पावडर घालायचे आहे. मिल्क पावडरने याला टेस्ट खूप छान येते. यामध्ये आपण कंडेन्स मिल्क वगैरे काहीही वापरणार नाहीये, त्यामुळे इथे मी मिल्क पावडर घातलेली आहे. अर्धा कप पिठी साखर किंवा कॅस्टर शुगर हा जो प्रकार असतो तो घालायचा आहे. आणि त्यानंतर हे सगळं आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट जे आहेत ते सगळे चाळून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे मिक्स करून आपण ते आता बाजूला ठेवणार आहोत. आता घेऊयात लिक्विड इन्ग्रेडियंट आणि सगळ्यात आधी त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दूध. तर साधारणतः 1 कप एवढं कोमट दूध आपल्याला घ्यायचं आहे. थोडंसं गरम पाहिजे कारण आपण यामध्ये घालणार आहोत व्हिनेगर. आता व्हिनेगर इथे 1 चमचा किंवा 1 टीस्पून घातलेला आहे. जर तुम्हाला व्हिनेगर चालत नसेल तर 1 कप भरून तुम्ही ताकाचा सुद्धा वापर करू शकता. फक्त ते ताक फार आंबट नको एवढी काळजी घ्यायची आहे. तर इथे मी दुधाचा वापर केलेला आहे. बऱ्याच जणांना व्हिनेगरची ॲलर्जी असते तर तुम्ही ताकाचा वापर केला तरीही चालतं. आता हे थोडंसं कोमट दूध आणि व्हिनेगर बाजूला ठेवलेलं आहे आणि इथे मी एक केकचा टीन घेतलेला आहे. तुम्ही नॉर्मल घरामध्ये तुमच्याकडे असा टीन असेल तर वापरा, नाहीतर एखाद्या पातेल्यात सुद्धा तुम्ही केक करू शकता. तर 6 इंचाचा हा टीन आहे. याला बटर पेपर लावून मी रेडी केलेला आहे आणि इथे बघा व्हिनेगर घातल्यामुळे दूध जे आहे ते कर्डल म्हणजेच फाटतं आणि थोडंसं त्याचं दह्यामध्ये रूपांतर होतं. आता यामध्ये मी थोडासा व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे आणि हा घालून आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. आज मी रेड वेल्वेट केक बनवते आहे. तुम्हाला जर असा केक बनवायचा नसेल तर तुम्ही नॉर्मल व्हॅनिला बनवू शकता. कलर यामध्ये घालू नका. तर रेड वेल्वेट कलर बाजारामध्ये मिळतो. जिथे केकचं सामान मिळतं तिथे तुम्हाला हा कलर मिळेल आणि हा कलर मी या दुधामध्ये घालून मिक्स केलेला आहे. आणि आता आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट आपले मिक्स केलेले आहेत त्यामध्ये थोडा थोडा आपण हा घालून आता मिक्स करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त छानसा असा रेड कलर आलेला आहे. आणि जर तुम्हाला कलर आवडत नसेल, बऱ्याच लोकांना कलर खाण्यासाठी आवडत नाही, परंतु बाहेरून आपण जेव्हा रेड वेल्वेट केक घेतो तेव्हा त्यामध्येही कलर घातलेलाच असतो आणि जे लोक केक बनवतात त्यांना तर माहितीच असतं की यामध्ये रेड कलरचं प्रमाण असतं आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करा, नसेल तर तुम्ही हे टोटली स्किप केलं तरीही तुम्ही सेम हीच पद्धत वापरून यामध्ये जर तुम्ही फक्त रेड कलर काढला तर तो व्हॅनिलाचा स्पॉन्ज तयार होईल आणि तुम्ही सेम केक जो आहे तो मी शिकवेल तसा तयार करून बघू शकता. तर हा जो आहे हा क्रीम चीजवाला केक असतो. रेड वेल्वेटमध्ये नेहमी क्रीम चीज वापरलं जातं आणि घरचा केक आहे, नवऱ्याचा वाढदिवस आहे, त्यामुळे स्पेशल केक तो बनत आहे. आणि हा केक जो आहे ना 1 किलोचा तयार होणार आहे. तर हा केक मी आता बेक करायला ठेवते आणि बघा बेक केल्यानंतर एवढ्या अडचणी येतात बऱ्याच वेळेला, हे होम बेकर्सला माहिती असेल. बेक करायला ठेवलं, 10 मिनिटात लाईट गेली. बाहेर भयंकर पाऊस चालू झाला अचानक आणि लाईट गेली. आता अशा वेळेस केकचं करायचं काय, तर बऱ्याच वेळा असं होतं की खूप वेळ लाईट गेली तर तो केक जो आहे तो पुन्हा आतमध्ये जातो. म्हणजे जेवढा तो फुगला आहे तेवढाच तो आतमध्ये जातो आणि त्यामुळे असं होऊ नये म्हणून मी इथे लगेच कढई ठेवलेली आहे. थोडासा फुल गॅस केलेला आहे आणि कढईमध्ये आता बेकिंगला ठेवते. मला एवढा राग येतो कारण असं खूप वेळा होतं की केक बेकिंगला ठेवला आणि लाईट गेली, परत 10 मिनिटांनी लाईट आली, 10 मिनिटं गॅसवर बेक केला आणि पुन्हा एकदा ओव्हनमध्ये टाकला. तर फायनली माझा केक रेडी झालेला आहे, सिंक न होता, म्हणजे आतमध्ये न जाता. आता मी गनाश बनवत आहे. त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता हे क्रीम चीज मी वापरत आहे. अमूलची फ्रेश क्रीम आणि व्हाईट चॉकलेट, मोर्डे कंपनीचं तुम्हाला बाजारामध्ये मिळेल कंपाऊंड असतं, ते तुम्ही इथे वापरू शकता. साधारणतः 150 ग्रॅम एवढं कंपाऊंड मी इथे घेतलेलं आहे आणि त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. आता चॉकलेट मेल्ट करण्याची पद्धत एकतर डबल बॉइलिंगवर केली जाते किंवा मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही करू शकता. माझ्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ आहे यूट्यूबला. आता इथे मी गनाश बनवत आहे. त्यासाठी जेवढं चॉकलेट आपण घेतलेलं आहे त्याच्या अर्धी आपल्याला क्रीम घालायची आहे. म्हणजे जर इथे मी 150 ग्रॅम चॉकलेट वापरलं असेल तर 75 ग्रॅम आपल्याला क्रीम वापरायची आहे, अमूलची फ्रेश क्रीम.
आणि त्यानंतर हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे आणि आपलं गनाश रेडी होतं। तर हे गनाश तयार करून थोडा वेळ मिक्स करायचं आहे आणि चांगलं एकजीव झालं की फ्रीजमध्ये ठेवून त्याला सेट करायचं आहे। म्हणजे अर्धा पाऊण तासामध्ये ते थोडंसं आणखीन घट्ट होतं जेव्हा तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवता। तर घरचा केक असला की मी बरेचसे एक्सपेरिमेंट त्यामध्ये करत असते। तर आज आता हे नॉर्मल गनाश तयार झालेला आहे। आता याला मी क्रीम चीजवालं गनाश बनवते। तर गनाश माझं तयार आहे आणि इकडे क्रीम चीजचा जो पॅक आहे त्यामधलं मी काही क्रीम चीज काढून घेत आहे। साधारणतः 2 चमचे मोठे चमचे घेतलेला आहे आणि ते गरम करून घ्यायचं आहे। थोडंसं मायक्रोवेव्ह केलेलं आहे 10 सेकंद। नसेल तुमच्याकडे मायक्रोवेव्ह तर तुम्ही थोडंसं बाहेर काढून ठेवा आणि फेटून घ्या चांगलं आणि मग या गनाशमध्ये मिक्स करा, जसं तुम्हाला क्रीम चीजचा फ्लेवर पाहिजे त्या पद्धतीने। कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण नॉर्मल गनाश लावतो, परंतु जेव्हा रेड वेल्वेट केक येतो तेव्हा त्यामध्ये हमखास क्रीम चीज जातं। आता बाहेर बेकरीजमध्ये नॉर्मल बेकरी जे 200-250 रुपयाला केक विकतात ते अजिबात क्रीम चीज घालत नाहीत, परंतु ओरिजिनल जो रेड वेल्वेट केक असतो त्यामध्ये क्रीम चीज हा हमखास असतो, म्हणजे असतोच। आणि हा जो केक आहे तो खूप कॉस्टली विकला जातो, म्हणजे त्याची किंमत फार जास्त असते। तर आता हे क्रीम चीज मिक्स करून मी फ्रीजमध्ये गनाश ठेवलेला आहे। इथे माझा केक सुद्धा थंड झालेला आहे आणि मी आता याला टिनमधून बाहेर काढून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त असा छान कलर सुद्धा आलेला आहे आणि केक सुद्धा आपला खूप छान बेक झालेला आहे। तरी मी त्याला 2दा-3दा इकडून तिकडे शिफ्ट केलेला आहे, परंतु तरीही केक मस्त झालेला आहे। तुम्ही हा असा सुद्धा खाऊ शकता, खूप टेस्टी लागतो। तर आता याला मी कट करून घेते। इकडे मागे आमच्या बर्थडेची तयारी चालू आहे, मुलं बर्थडेची तयारी करतायत आणि इथे मी तुम्हाला कट करून दाखवते की याची जाळी सुद्धा इतकी छान पडलेली आहे। होममेड केक स्पॉन्ज आपण जेव्हा बनवतो त्याची टेस्ट खरंच खूप छान असते आणि इथे तुम्ही टेक्स्चर सुद्धा बघू शकता, मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि केक अतिशय सुंदर आणि तुम्ही कलर बघा किती छान आलेला आहे। तर हा जो केक आहे तो मी फक्त 2 लेयरमध्ये बनवत आहे, कारण मला याला गनाशने बनवायचा आहे, त्यामुळे फार लेयर मी करणार नाहीये। 2च लेयर्स इथे मी बनवणार आहे। तर इथे मी केकची 2 लेयर करून घेतलेले आहेत आणि त्याला 2 कट दिले, म्हणजे 3 भाग झालेले आहेत। वरचा जो थोडासा उभा डोम शेप असतो तो मी वेगळा कट केलेला आहे। आता गनाश बघा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते थोडंसं सेट झालेलं आहे आणि आता आपल्याला आयसिंग करायला घ्यायची आहे। तर जसं आपण क्रीमने आयसिंग करतो सेम तशीच आहे, परंतु इथे मी फक्त आणि फक्त गनाश वापरलेला आहे। क्रीमचे केक म्हणजे लॉकडाऊनमध्ये क्रीमच्या केकचा खूप क्रेज होता, खूप लोक खायची, परंतु आता माझ्या घरामध्ये क्रीम मुलं खातच नाहीत आणि त्यामुळे मी बनवताना जनरली चॉकलेट केक किंवा गनाश केकचे असतात, म्हणजे चॉकलेटपासून बनवलेले असतात तेच केक मी घरी खाण्यासाठी बनवते, कारण मुलांना अजिबात ते आवडत नाहीत। कारण क्रीम जी आहे ती सुरुवातीला खूप छान लागायची खाण्यासाठी, परंतु आता सारखं सारखं तेच बऱ्याच वेळा घरामध्ये झाल्यामुळे मुलं जरा कंटाळा करतात खायचा। आणि इथे मी काय केलेलं आहे, थोडंसं क्रीम चीज जे शिल्लक होतं ते यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे आणखीन छान असा फ्लेवर येईल। आता तसं मी हे संपूर्ण जो बॉक्स मिळतो छोटा तो सगळा केकसाठीच आणलेला होता, त्याच्यामुळे मी इथे सगळं वापरून टाकलेलं आहे। एकच लेयर करणार आहे, त्यामुळे सगळं जे क्रीम चीज आहे ते इथेच आपल्याला वापरायचं आहे आणि हे थोडंसं मी याला केकवर पसरवून घेणार आहे, ज्यामुळे जेव्हा आपण बाईट घेऊ केकची तेव्हा खाताना छान असा क्रीम चीजचा फ्लेवर आपल्याला लागेल। तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता गनाशचे जे केक असतात ते थोडेसे हँडल करायला अवघड असतात, परंतु गनाश थोडंसं घट्ट असलं की मग ते प्रॉपर सेट होतं। आता दोन्ही लेयरला मी असं पातळ गनाशचा एक लेयर लावलेला आहे आणि याला थोडा वेळ सेट करण्यासाठी ठेवणार आहे। आता याच्यावर जी डिझाईन करणार आहे त्यासाठी तुम्हाला कुठलाही नोझल वगैरे वापरण्याची गरज नाहीये, एकदम सोपी डिझाईन करणार आहे, कारण मला सुद्धा बरीचशी कामं होती त्या दिवशी। बर्थडे म्हटल्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी असतात। तर केक मी फ्रीझरमध्ये ठेवलेला आहे 10 मिनिटासाठी आणि इथे जे उरलेलं गनाश होतं त्यामध्ये थोडीशी क्रीम घातलेली आहे किंवा दूध घालू शकता तुम्ही। थोडंसं पातळ करायचं आहे आणि इथे मी 2 ठिकाणी ते डिवाइड करून घेतलेला आहे। एका याच्यात मी पांढरा रंग घातलेला आहे, दुसऱ्या याच्यात लाल घातलेला आहे। आता तुम्हाला पुन्हा एकदा लाल आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण मी डिझाईनसाठी इथे तयार करते आहे। तर हे झालं आपलं रेड कलरचं गनाश, हे झालं आपलं व्हाईट कलरचं गनाश आणि आता डेकोरेशन तर एकदम सोपं आहे, तुम्हाला काहीही करण्याची गरज पडत नाही। तर केक जो आहे आपला सेट जेव्हा होतो तेव्हा सेट झाल्यानंतर अशा प्रकारे हे जे व्हाईट गनाश आहे ते मी यावर घातलेलं आहे। याला थोडक्यात मार्बल केक असं म्हटलं जातं। जर तुम्हाला केकचं थोडंफार नॉलेज असेल तर तुमच्या लक्षात येईल की हा जो केक आहे तो मार्बल केक आहे आणि याला मार्बल सॉस म्हटलं जातं। आणि अशा प्रकारे वरती व्हाईट सॉस घातल्यानंतर आता हा जो रेड कलरचा गनाश आपण बनवलेला आहे
तो अशा प्रकारे मी घातलेला आहे. तुम्ही थोडेसे त्याचे ठिपके देऊन किंवा डॉट देऊन सुद्धा डिझाईन टूथपिकने करू शकता. तुम्हाला पाहिजे तसं डेकोरेशन करू शकता, परंतु मला हे सोपं वाटतं आणि पटकन होतं, त्यामुळे मी अशाच प्रकारचं डेकोरेशन जेव्हा घरी बर्थडे असतात तेव्हा करत असते. तर याला फारशी आपल्याला पाइपिंग बॅग, नोझल्स काहीही गरज पडत नाही आहे. त्या वस्तू आपल्याला फटाफट करता येतात आणि थोडंसं हे अशा प्रकारे साईडला घेऊन आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. आता हा केक साईडने सुद्धा याला डिझाईन येते, परंतु तुम्हाला ती डिझाईन करायची नसेल तर तुम्ही आणखीन एक ऑप्शन इथे घेऊ शकता. आपण केकचा जो सगळ्यात वरचा भाग जो काढलेला होता थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा अगदी 10 सेकंद आणि त्याचा जो केकचा क्रम्स होतात किंवा चुरा असतो तो आपण अशा प्रकारे साईडने लावू शकतो. म्हणजे साईडने सुद्धा फार फिनिशिंग देण्याची गरज पडत नाही. म्हणजे जेव्हा तुम्हाला पटकन केक करायचा असतो घरच्यांसाठी तेव्हा तुम्ही अशा प्रकारे करू शकता. हाच सेम केक तुम्ही चॉकलेटमध्ये सुद्धा बनवू शकता आणि अशा प्रकारे डेकोरेशन करू शकता. तर माझ्या घरचे केक असतात तेव्हा अशाच पद्धतीने शॉर्टकटने चालू असतात. ऑर्डरच्या केकला बऱ्याच वेळा डिझाईन वगैरे असते प्रॉपर, परंतु घरी जेव्हा आपण एखादी गोष्ट बनवतो तेव्हा ती शॉर्टकटने बनवली जाते. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान आपण काय केलेलं आहे. आता हे सगळे क्रम्स लावून घेतलेले आहेत गोल आणि त्यानंतर बर्थडेचा टॅग, थोडेसे स्प्रिंकल्स आणि इथे बघा मस्त केक तयार झालेला आहे आणि खरंच इतका टेस्टी झाला होता. तर सगळ्यांना खूप आवडला, सगळ्यांनी आवडीने खाल्लेला आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओत. बाय बाय.